अधिपती, तुम्हाला निखिल नग असतील तर त्यांना फॅक्टरीतनं काढून टाका. तो काय आमचा जावई नाही. सुनबाईंच्या बहिणीचं लग्न तटलं होतं. आम्ही विचार केला पोराला नोकरी मिळाली तर पटशिरी होईल लग्न. सुनबाईंच्या आई वडिलांच्या डोसक्यावरचं वजन कमी होईल. आपली एवढी मोठी फॅक्टरी आहे, एवढी माणसं काम करतायत, त्यात अजून एक, त्याला काय फरक पडतोय? ते बरोबर आहे. मग आपल्या माणसांना आपण जपायला नका काय? पण आपली माणसं त्या लायकीची तर असली पाहिजेत की ऐसे. लायकी म्हणजे काय करतोय काय तो? हा, दारू पितोय, शिवीगाळ करतोय, मारहाण करतोय, काय करतोय? यातलं काय करत नाही. मग काय करतोय? जे करायला पाहिजे ते करत नाही की. काय करायला पाहिजे त्यानं? काम काम करत नाही वय तो? नाही तर मग त्याला तंबी द्या. दिली का तुम्ही त्याला तंबी? नाही, अजून नाही. मग द्या की, बजावा त्याला, फरक पडल. अधिपती, तुम्ही त्याला कामावून काढायचं ठरवलंय काय? नाही काय की सुनबाईंच्या डोळ्यात त्यांची धाकटी बहीण चलत्या, त्यांच्यात आडवा इस्तू जात नाही. त्याचं डूक धरून तिच्या होणाऱ्या नवऱ्याला कंपनीत तो काढून टाका असं जर त्यांनी सांगितलं असेल. नाही नाही नाही, असं काहीच सांगितलं नाही ना? नाही ना, असं काहीच नाही. मग ठीक आहे. अधिपती, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय आम्ही, बायकोला बायकोच्या जागी ठेवायचं. हा नाही, पण त्यात तसं काही म्हणल्याच नाहीत तर. नसल, पण घरचा कर्ता पुरुष म्हणून तुम्ही न विचारलेला एक सल्ला देतोय तुम्हाला. सुनबाईंचं म्हणणं त्यांच्यापाशी, पण त्यांना न आवडणारा माणूस तुमच्या आयुष्यातून, फॅक्टरीतून जर का तुम्ही वजा केला तर लोक तुम्हाला नंदीबैल म्हणतील. नंदीबैल, बायको पुढं बुगू बुगू करणारा नंदीबैल. आणि आमासनी ते आवडणार नाही. अधिपती, तुम्हाला तुमचं डोसकं हाय, त्यांच्या डोसक्याने चालायची तुम्हाला काय बी गरज नाही. अहो, मी काय म्हणते, अक्षराचे पैसे लवकरात लवकर वापस करावे लागणार आहेत आपल्याला. मी बोलतोय इराशी. तिच्याशी बोलून काय उपयोग होणार आहे? ती काय ऐकणाऱ्यातली मुलगी आहे का? तेही खरंच आहे, पण मग कसे घेणार आपण तिच्याकडून पैसे? काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढावा लागणारच आहे आपल्याला. कळलं का अधिपती? सुनबाईंच्या डोसक्याने चालायची काय गरज नाही. अहो, असं काही नाही आहे ऐसे. नसल, आम्ही आपलं सांगून ठेवलं तुम्हाला. असं अचानक कसं काय? अहो, आज ती हिराबाई आलती आम्हाला भेटायला, सहज आलती. तर सुनबाई आम्हाला येऊन म्हणाल्या की तिच्यापासून जरा अंतर ठेवा. त्यांची मजल बघा. आम्हाला येऊन सांगितलं तिच्याशी बोलू नका म्हणून. का तर त्यांचं त्यांचं काहीतरी आहे. आम्ही म्हणतो बहिणीशी असं कशापायी वागायचं? हा, ती काय चोर आहे का डाकू आहे का वाईट चालीची आहे? आणि आम्हाला सांगा अधिपती, सुनबाई स्वतःच्या बहिणीला इथे आपल्या घरात येऊ देत नाही, हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? हा, पण त्यांचं असेल बहिणी बहिणीचं काय, तर आपण कशाला त्याच्यात पडायला पाहिजे? अहो, पण आता हिराबाई आमची पण नातेवाईक आहे ना व. आम्ही कसं सांगणार तिला की बाई तुझ्या बहिणीला काही आवडत नाही तर तू काय आमच्या घरला येऊ नकस? असं आम्हाला नाही जमणार. आणि मुळात आमच्या दारात जर का कोणी आलं तर आम्ही त्याचं स्वागत करणार. आमचं काम आहे ते. आणि मुळात या घरची रीत आहे ती. त्या निखिलला नोकरी पण आम्ही मदत करण्यासाठीच दिली ना व. पण ते काय तुम्ही बोलला नाही मला आई साहेब? हे काय आमच्या डोसक्यातून निघून गेलं, पण तुम्ही विचारायचं की आम्हाला. हा, आणि एक म्हणजे हिराबाईंचं लग्न तटलं होतं म्हणून, आणि दुसरं म्हणजे त्या निखिलकडे नोकरी नव्हती म्हणून काम दिलं. त्यानं रडून आम्हाला विनंती केली, म्हणला बघा कुठं नोकरी असेल तर द्या. मग आम्ही काय करायचं होतं? आणि तो हिराबाईचा होणारा नवरा म्हणजे आपला पण पाहुणाच की. आता पाहुण्याला कसं नाही म्हणायचं, म्हणून म्हणलं आपलं ये बाबा फॅक्टरीत आणि कर काहीतरी काम. पण तो काय अजून पाहुणा झालेला नाही. होणार तर हाय ना व.
होईल तेव्हा बघा येईल. आत्तापासून कशाला उगाच त्याला एवढ्या सवलती देऊन ठेवायच्या? सवलती? कसल्या सवलती? तो म्हणतोय तुमचा वरदहस्त आहे. आता आम्ही चांगलं वागतोय, त्याला कुणी आमचा आशीर्वाद म्हणतोय, कुणी आमचा वरदहस्त म्हणतोय, त्यानं काय होतंय? आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आम्हाला फरक पडतोय की तुम्ही आमच्या बाजूनं हाय का तुमच्या बायकोच्या बाजूनं. आपल्या माणसांशी चांगलं वागायचं का त्यांना घरातून नोकरीवरून काढायचं? हे बघा, आमचा काय आग्रह नाही, तुमची आणि सुनबाईंची इच्छा. पण घरी आलेल्या माणसाला आम्ही काही येऊ नका असं म्हणणार नाही, आणि फॅक्टरीमध्ये चिकटलेल्या माणसाला आम्ही काही नोकरीवरून काढत नाही. आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. आपल्या घरच्या रीती का सुनबाईंचा तरेवाईकपणा? तुम्हाला जे काही योग्य वाटतंय ते तुम्ही करा. काढायचंय कामावरून आत्ता फोन करून काढून टाका. हिराबाईनं सांगून टाकतो, येऊ नका आमच्या घरी. हा, अहो तोडायला असा कितीसा येळ जातोय, पण माणसं जोडायला जन्म जातोय. आम्ही जोडणारी माणसं आहोत. हो, आता आपला धनाजी आपल्याकडे इतकी वर्ष नोकरी करतोय, त्याच्याकडनं काय कधी चुका झाल्या नाहीत वय? हा, पण त्याला कधी आम्ही नोकरीवरनं काढला? आपण माणसं सुधारतो, तोडत नाही. तुम्हाला आमच्या पावलावर पाऊल टाकायचंय का बायकोचं बोट धरून चालायचंय? तुम्ही ठरवा. आणि त्या निखिलला नोकरीवरून काढायला असा कितीसा वेळ लागतोय? हा, कुठं गेला आमचा फोन? कुठं गेला? नाही थांबा थांबा, असू दे, राहू दे. म्हणजे नाही, आता काय आम्ही तोडणार नाही, त्याला सुधारणार. आता कसं अधिपती, आपल्या घराण्याची परंपरा सोडू नका. नाही सोडणार हो. बरं चला, येऊ काय मी? या. अधिपती, काय झालं? काय नाही. अपसेट दिसताय. नाही. नक्की? होय हो, काय काय नाही काय. मी बोलले भुवनेश्वरी मॅडमशी. कशाबद्दल? इराबद्दल. तुम्ही इराला जास्त एंटरटेन करू नका. मला नाही वाटत तिचं या घरात येणं चांगलं आहे म्हणून, हेही सांगितलं. अहो बहीण आहे तुमची, केवढा राग करशील? अधिपती, जे काही झालं ना त्यानंतर मी तिला माझी बहीण मानत नाही. तुटलंय आमचं नातं. मी इराला सुद्धा सांगितलं, या घरी येत जाऊ नकोस म्हणून. या घराची परंपरा नाही माणसं तोडायची. चुकीची माणसं जोडली तर त्रास होतो ना. माणसं चुकीची नसतात, परिस्थिती चुकीची असते. पण अनुकूल परिस्थितीत तर सगळेच चांगले वागतात. माणसाची परीक्षा प्रतिकूल परिस्थितीत तो आपल्याशी कसा वागतो ह्यावरून होते ना. आणि अधिपती, मला असं वाटतं की एकदा खोटं बोललेला माणूस पुन्हा पुन्हा खोटं बोलूच शकतो. इरा चुकीचं वागली, माझ्याशी चुकीचं वागली, आणि तसं तिने ह्या घरातल्या कुणाशी वागायला नको एवढंच मला वाटतं. बाकी काहीच नाही. जाऊ दे, सोडा, राहू दे, तो विषय सोडा. तुम्हाला पटत नाहीये का माझा मुद्दा? नाही हो, मी लई दमलोय आज दिवसभर. सॉरी, तुम्ही आल्यापासून मीच माझंच सुरू केलं. सॉरी. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी चहा आणू तुमच्यासाठी? बरं ठीक आहे सर. आणि शिकवणी करू. अगं वय ग चंचे, अगं तू जरा थंड घे की ग. अगं तुला हे समजा सोपं वाटलं का ग चंचे?
भय चंचे अगं म्या सारखी सारखी इशे काढायला ताईकडं पण ताई राजी होईना म्या काय करू अगं तुला माहिती का आज तर काय म्हणली का एवढी जर लेकीची आठवण येत असेल तर जा लेकीकडं आता तूच सांग बरं म्या काय करू हे बघ जरा थंड घे चंचे हा आणि हे बघ म्या तुला या घरात बराबर खुशी होती तू काळजी करू नकस कळतंय ठीक आहे फोन ठेव आणि बघ स्वतःची बी काळजी घे हा ठेव फोन हा आता तुम्ही लिहा आजी आजी इडलिंबूतला नाही हे बघा इमारतचा काय ग शिकवणी चालू मग आता सुरू केल्या तर मध्यात कशी सोडायची मला तर बाबा सुनबाई शिकवत्या तर लई गोडी वाटते बघ शिकण्यात तर आता अख्ख्या पंचकृषीत घडा घडा पोती वाचून दाखवूनच ती हा सोडते का काय काय हे या घरामध्ये ही कसली थेर चालल्यात नाही तू इथं काय करतेस आमच्या घरात पाटी आणि फळा आमच्या घरात शिक्षणाचा खेळ मांडलाय बाई तुम्ही तुमची ही हिम्मत तुमची हिम्मत कशी झाली हे करायची
आमच्या नाकावर टिचून या घराची शाळा केली वय तुम्ही? कुठून आला तुमच्यात एवढा माज? आईसाहेब, आता आम्ही हाय आणि सुनबाई हाय. आम्ही विचारणार आणि त्या बोलणार. काय लक्ष ठेवताय ना बरोबर? काय सारखी पाडापाडी करायला का तुम्ही? जरा म्हणून शांत बसत नाही हो. मगाशी बशी फोडली, आता हे पाडलं. पाणी हा आणते आणते पाणी आणते. बरं मला सांगा, तुम्ही जेवण केलं? गोळ्या खाल्ल्या? वय जाते की मी आणते पाणी, पण तुम्ही सांगा की गोळ्या खाल्ल्या का? आणि हे बघा, आजपासून तुमच्यावर लक्ष ठेवायची माझी ड्युटी आहे. मला सांगा, गोळ्या खाल्ल्या? वाटलंच मला, नसेलच खाल्ल्या. बघते मी. या गोळ्या ह्याच्यातच आहेत अजून, घेतल्या नाही बाई तुम्ही. हे बघा, फोटो कोणी हलवला? सुनबाई, असं एकमेकांकडे काय बघता? इकडे बघा आणि गप गुमान सांगा मला हे समजा काय आहे ते. मॅडम, मोठ्यानं बोला, मोठ्यानं. मी हे मुळू बोलणं बंद केलं नाही ना तर आता भोंगा आणून देऊ तुम्हासनी. काम तर लई मोठी मोठी करता हो तुम्ही. हा, मोठे हिमतीचे तुम्ही. मग आवाज का असा मुळू? बोला बोला सुनबाई, हा काय घाट घातलाय तुम्ही या घरात? बोला. मॅडम, मी फक्त म्हणजे मोठ्यानं बोला. या घरचा नियम ठाव आहे ना तुम्हाला? इथं मोठ्यानंच बोलायचं. काय या घरचे सगळे नियम धाब्यावर बसवायचे ठरवले तुम्ही? आईसाहेब, तुम्ही जरा शांत व्हा. तसं काही सुद्धा नाहीये. अधिपती, तुम्ही का असं करायलेत? हा, यांच्या संगतीचा परिणाम झाला वय? म्हणजे तुम्हाला म्हणलं ना आम्ही, तुम्ही ह्यात बोलू नका, कारण आम्हाला चांगलं ठाव आहे. यात तुमची काय बी चूक नाही. हे समज करण्याचं डोसकं सुनबाईंचंच असणार. आईसाहेब, तुम्हाला गप्प बसायला जमत नसेल तर तुम्ही बाहेर जावा. भुवे, मेली भुवी. तुला पण तीच कॅशेट वाजवू का? हा, गप्प बसा. सुनबाईंना पाठीशी घालायचा प्रयत्न करू नका. भुवे, भुवे, माझं ऐकून तर घे. काय ऐकू तुझं? सांग ना, काय ऐकू? हरिहरीचा जपनाम करायच्या वयात तू हातात काय घेतलंस? हा, पाटी आणि पेन्सिल. अगं आहे, तू काय करतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? केसानं गळा कापलास आमचा. असं नाही ग. काय सांगतेस तू? हा, आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं तू काय करत होतीस ते. आमच्या माघारी आमच्या घराची शाळा केलीस वय तू. आणि आम्ही खपवून घेऊ असं कसं वाटलं ग तुला? हा, तुला आमची तत्व माहित आहेत ना व? भुवे, अगं आपलं नंतर होईलच, पण आधी ज्यांनी यो घाट घातला
त्यांच्याशी आम्हाला बोलू देत. बोला सुनबाई, बोला घडाघडा. तुमचं मौन संपलं असेल तर. हे का केलं, कसं केलं, कधी केलं, हे जोवर आम्हाला कळत नाही तोवर या घरात कुणी बी अन्नाला हात लावणार नाही. हे समज करून तुम्ही आमच्या तत्वाला सुरुंग लावलाय. आता तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. बोला.